असे आमचे डॉक्टर गोमासे सर, माझे सगळे प्राध्यापक वर्ग आणि ज्यांच्यासाठी आम्ही हे एवढा अथक प्रयत्न करतो की ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे असे आमचे सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थी. आय एम व्हेरी प्राऊड टू से यू मॅडम आणि भाऊ की ऑल ओव्हर इंडियामध्ये एकूण 60 प्रोजेक्ट सिलेक्ट झालेले आहेत आणि महाराष्ट्रातून फक्त 3 आणि त्याच्यापैकी 2 आपल्या महाविद्यालयाला मिळालेला आहे. हे खूप गौरवाची बाब आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर माजरे सर, माझे सहध्यायी बंधू आणि विविध विषयांवर आम्ही चर्चा करतो असे माझे सहकारी सहध्यायी डॉक्टर गोमासे सर इथे उपस्थित आणि ज्यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलेले आहे, माझे परिचित आहेत सर. आणि इथे उपस्थित सर्व सन्माननीय प्राध्यापक बंधू भगिनींनो आणि प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम मी आपल्या महाविद्यालयाचं आणि आपल्या एज्युकेशन सोसायटीचं, नेहरू शिक्षण संस्थेचं मी मनपूर्वक अभिनंदन करते की राष्ट्रीय स्तरावरची जी स्कीम आहे त्या स्कीम मध्ये आपण सहभागी झालात आणि त्या स्कीम मधल्या 2 महत्त्वाच्या लेक्चर सिरीज आपल्याला मिळालेल्या आहेत. ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे, कारण पुढे पुढे जेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कॉलेजला सामोरे जायचं आहे, नॅकमध्ये सामोरे जायचं आहे, तेव्हा या लेक्चर सिरीजचा तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा फायदा होणार आहे. कारण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दर्जा टिकवताना या प्रकारच्या कोणत्या उपक्रमात आपण सहभागी झाला आहात हा विचार सुद्धा केला जाणार आहे. त्यामुळे पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते. इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च न्यू दिल्लीच्या वतीने पिरियडिक लेक्चर सिरीज आयोजित करणाऱ्या नेहरू महिला महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने आयोजित या विषयाला मी सुरुवात करते आहे. मला जो विषय दिला गेलेला आहे तो आहे ॲप्लिकेशन ऑफ जैन फिलॉसॉफी इन कॉन्टेक्स्ट ऑफ इंडियन सोसायटी. म्हणजे त्या पद्धतीने आपल्याकडे दिलेलं आहे की भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून जैन तत्वज्ञानाची उपयोगिता हा विषय मी आपल्या समोर मांडते आहे. आताच आपल्याला सर सांगून गेलेलं आहे की इतिहास विषयाची उपयोगिता काय आहे. इतिहासाचा शिक्षक हा वेगळा असू शकतो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, परंतु इतिहास हा प्रत्येकाला असतो. या समाजातला प्रत्येक घटक त्या घटकाला इतिहास असतो. म्हणजे इतिहासापासून कोणीही अलिप्त राहू शकत नाही. रशिया सारखा जो मोठा देश आहे, सध्या खूप आपल्या चर्चेत आहे, पुतिन भारतात येऊन गेलेले आहेत. रशिया सारख्या मोठ्या देशामध्ये सायन्सचा विद्यार्थी असो, कॉमर्सचा असो किंवा कला शाखेचा असो, त्यांना एक पेपर हा त्या देशाचा इतिहास, हिस्ट्री ऑफ रशिया हे शिकणे कंपल्सरी आहे. का असं केलं असेल? कारण आपल्याला आपला इतिहास जर माहित असेल तरच आपण आपली संस्कृती, आपले आचार विचार, आपली जीवन पद्धती, आपल्या परंपरा आपण कायम टिकवू शकतो. आणि म्हणून इतिहास विषय असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांनी आपल्या देशाच्या, आपल्या संस्कृतीचं, इतिहासाचं ज्ञान करून घेणे गरजेचे आहे. काय आहे इतिहास? इतिहास हा शब्द अनेकदा जेव्हा मी लहान मुलांशी बोलते तेव्हा ते म्हणतात, म्हणजे अगदी सहजपणे बोलतात की आम्हाला मॅथमॅटिक्स सोपं जातं, सायन्स सोपं जातं, परंतु आम्हाला इतिहास कठीण वाटतो. हे इतिहास कठीण करण्याचं काम आपण करतो. का आपण करतो? कारण या इतिहासामधल्या ज्या घटना आहेत किंवा कालखंड आहेत ते आपण इतक्या बोजड पद्धतीने सांगतो की त्यांना सोशल सायन्स म्हणजे डोक्याला एक डोकेदुखी वाटते. पण असं व्हायला नको. आणि म्हणून इतिहासाचा मूळ आत्मा काय आहे हे आपल्या सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे. रेनियर नावाचा इतिहासकार म्हणतो, इतिहास म्हणजे समाजात राहणाऱ्या लोकांची कथा. जर तुम्ही समाजाचा अभ्यास करत आहात तर तिथे राजरजवाड्या, तिथे घटना याची गरज नाहीये. आणि आपल्या सर्वांना माहित असायला पाहिजे की इतिहासामध्ये सध्या एक नवीन ट्रेंड सुरू आहे, तो तुमच्यापर्यंत आला पाहिजे. तो म्हणजे सबल्ट्रन स्टडीज ऑफ हिस्ट्री, म्हणजे वंचितांचा, उपेक्षितांचा इतिहास. हा इतिहासाची एक नवीन ज्ञानशाखा आहे. या ज्ञानशाखेच्या माध्यमातून आम्हाला आमच्या समाजाचा, संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर इतिहासकार सरदेसाई, भारतीय इतिहासकार आहेत, ते म्हणतात मानवी प्रगतीचा आलेख म्हणजे इतिहास. मानवी प्रगती, आणि ही प्रगती म्हणजे आपल्याला लक्षात येतं की 30-35 वर्ष मला शिकवताना झालेली आहे. 35 वर्षापूर्वीचा विद्यार्थी आणि आजचा विद्यार्थी यांचा जो इतिहास अभ्यास जर मी करत असेल तर खऱ्या अर्थाने मी
आणि इतिहास म्हणजे इयचकार नावाचे एक इतिहासकार होऊन गेले आहेत. ते म्हणतात इतिहास म्हणजे वर्तमान काळ व भूतकाळ यांच्यामध्ये कधीही न संपणारा संवाद होय. डायलॉग असतात. आपण जे म्हणतो इतिहास म्हणजे गतकाळातील घटना, असं होत नाही. इतिहासापासून आपल्याला बोध घ्यायचा आहे, इतिहासापासून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे, तरच आपण आपला वर्तमान काळ चांगला करू शकतो आणि आपलं भविष्य सुधारू शकतो. आणि म्हणून ICHR ने तुम्हाला हा जो विषय दिलेला आहे तो आहे की वेगवेगळ्या संस्कृतीचा, वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास तुम्हाला या माध्यमातून करायचा आहे आणि त्याची आजची उपयोगिता तुम्हाला अभ्यासायची आहे. आणि त्यातलं पहिलं पुष्प मी आपल्या समोर मांडणार आहे. आणि जो विषय आपल्या समोर मांडते आहे तो विषय आहे जैन संस्कृती. आता भारत हा विविधतेतून एकतेत असणारा देश आहे. या देशामध्ये विविध प्रकारचे धर्म, समाज, जात सर्वच आहे. पण भारताला प्राचीन इतिहास आहे आणि या प्राचीन इतिहास हा अखंडित आहे. कुठेही त्याच्यात खंड पडलेला नाही. तुम्ही जगातले मोठमोठे देश घ्या, अमेरिकेसारखा देश घ्या, त्याची संस्कृती प्राचीन नाही. मग भारताला जी अखंडता लाभलेली आहे, भारताला जी प्राचीनता लाभलेली आहे, त्या प्राचीनतेचा अभ्यास करताना असं लक्षात येते की भारतामध्ये प्राचीन काळापासून दोन प्रकारच्या परंपरा होत्या. एक वैदिक परंपरा आणि एक अवैदिक परंपरा. आणि वैदिक परंपरांचं प्रतिनिधित्व चार वेद करतात, ब्राह्मण ग्रंथे, आरण्यके, उपनिषदे करतात. तर अवैदिक परंपरेचं प्रतिनिधित्व जैन आणि बौद्ध धर्म करतात. आता काही त्याच्यामधल्या ज्या समजुती आहेत, भ्रामक समजुती आहेत, ती मी आपल्याकडे दूर करू इच्छिते. जनरली असं म्हटलं जातं की गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर समकालीन होते. आपल्या सर्वांना माहित आहे की गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर, गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक, पण वर्धमान महावीर जरी समकालीन असले तरी ते बौद्ध धर्माचे संस्थापक नव्हते. हा मुद्दा आपण सर्वांनी लक्षात घ्या. जनरली हे माहित नसतं. मग मी असं का बोलले समकालीन होते? याचा अर्थ असा होतो की गौतम बुद्धांच्या काळात होऊन गेलेले तीर्थंकर, 24वे तीर्थंकर हे वर्धमान महावीर होते. परंतु या धर्माची स्थापना पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांनी केली. म्हणजे जैन धर्माची प्राचीनता ही वैदिक कालखंडापर्यंत जाते. मग याला पुरावा काय? नो एव्हिडन्स, नो हिस्ट्री. पुरावा असा आहे की ऋग्वेद आहे, त्या ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी निर्ग्रंथ साधूंचा उल्लेख आलेला आहे. ऋग्वेदामध्ये ऋषभदेव या तीर्थंकरांचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की प्रामुख्याने या कालखंडामध्ये ऋषभदेवांनी जैन धर्माची स्थापना केली आणि 24वे तीर्थंकर म्हणजे 1 ते 24 या कालखंडामध्ये जैन धर्म हा भारतभर प्रचलित होता. म्हणजे पहिला महत्त्वाचा मुद्दा की 24वे तीर्थंकर यांच्या काळात खऱ्या अर्थाने भारतामध्ये जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार झालेला दिसतो. आता तीर्थंकर म्हणजे काय? तीर्थंकर म्हणजे जे स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवतात, जे स्वतःच्या कर्म आणि वाणीवर विजय मिळवतात आणि वर्तमान, भूत आणि भविष्य या तिन्ही कालखंडावर त्यांचा एक प्रकारे वर्चस्व असतं किंवा ते तिन्ही कालखंडाचे ज्ञानी असतात, त्यांना म्हणतात तीर्थंकर. आणि असे 24 तीर्थंकर जैन धर्मामध्ये मान्य आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पहिले 23वे पार्श्वनाथ आणि 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांची ऐतिहासिकता सिद्ध झालेली आहे. आता आपण विचार करणार आहोत 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर आणि त्यांनी दिलेल्या विचारसरणीचं. आणि ही विचारसरणी अभ्यासत असताना आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की जैन धर्माचा आणि बौद्ध धर्माचा, जैन धर्माचा प्रसार आणि बौद्ध धर्माचा उदय का झाला याचाही अभ्यास या ठिकाणी होणे अगदी थोडक्यात गरजेचे आहे. म्हणजे त्याची सामाजिक उपयोगिता आपल्याला लक्षात येईल. ज्या कालखंडामध्ये भारतामध्ये वैदिक धर्म पूर्व वैदिक कालखंडामध्ये प्रचलित होता, आर्यांचा धर्म त्याला म्हटलं जायचं, त्या कालखंडामध्ये तो धर्म साधा सोपा होता. मूर्तीपूजा नव्हती, बहुदेववाद नव्हता आणि ज्या नामस्मरण किंवा प्रतिकात्मक स्वरूपामध्ये हा धर्म होता. यज्ञ संस्था होती पण ती क्लिष्ट नव्हती, जटिल नव्हती. पण उत्तर वैदिक काळात बदल झाले. काय बदल झाले? तर यज्ञ संस्था जटिल, खर्चिक, अनिवार्य, क्लिष्ट बनली. प्रत्येक व्यक्तीला ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी किंवा धर्मविधी करण्यासाठी यज्ञ करणे गरजेचे मानले जाऊ लागले. आणि अशा वेळेस सामान्य लोक आणि धर्म यांच्यात दुरी निर्माण झाली, अंतर निर्माण झाले. मग हे अंतर दूर कसे करायचे? तर हे अंतर दूर करण्याचं साधन किंवा मार्ग वर्धमान महावीरांनी जैन धर्माच्या रूपाने सांगितलं आणि बौद्ध बुद्धांनी बौद्ध धर्माच्या रूपाने सांगितलं. काय सांगितलं या दोघांनी? तर यांनी सांगितलं की ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी
पाली भाषेत आणि वर्धमान महावीरांनी प्राकृत किंवा अर्धमागधी भाषेत आणलं आणि त्याच्यामुळे लोक त्याकडे आकर्षित झाले आणि अशा प्रकारे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकानंतर इतिहासाच्या भाषेत बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसार झाला. बौद्ध धर्म उदयाला आले आणि जैन धर्माचा प्रसार झाला. मग ही जी सामाजिक परिस्थिती होती, ही सामाजिक परिस्थिती हळूहळू भारतीय समाजाला स्थिर करणारी ठरली. म्हणजे समाजातला जो बहुजन वर्ग होता त्यांना वेदांची भाषा कळत नव्हती, वेदांचा अर्थ कळत नव्हता, त्यांना सोप्या भाषेत सांगण्याचं काम या दोन व्यक्तिमत्वांनी केलं आणि त्यापैकी वर्धमान महावीरांचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख आपल्याला करायचा आहे, अभ्यास करायचा. काय आहे जैन धर्म? जैन धर्म म्हणजे फक्त जैन कुटुंबात जन्म घेतला म्हणून तो जैन धर्माचा अनुयायी नाहीये. जैन धर्म म्हणजे जैन तत्वाचे पालन करणारा जो व्यक्ती आहे तो खऱ्या अर्थाने जैन धर्माचा अनुयायी आहे. त्याला एक वाक्य माहीतच असलं पाहिजे, जगा आणि जगू द्या. जैन धर्माचा जर तो खऱ्या अर्थाने उपासक असेल तर तो जगा आणि जगू द्या या विचारांवर विश्वास ठेवतात. आणि प्रत्येक संस्कृतीची हीच कल्पना आहे. या जीवनावर, या भूतलावर जसं मला जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्याचबरोबरीने प्रत्येकाला तो जीवन जगण्याचा अधिकार आहे, ही भूमिका म्हणजे जैन धर्म होय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे परस्पर ग्रहो जीवाना. म्हणजे या भूतलावर जेवढे काही जीव आहेत त्या जीवांना इथे जीवन जगण्याचा अधिकार आहे. दुसऱ्याला डावलून किंवा दुसऱ्याला एक प्रकारे नष्ट करून तुम्हाला जीवन जगता येणार नाही. अतिशय साधी आणि सोपी विचारसरणी आहे. मानवता हा शब्द तुम्ही ऐकला असेल. काय सांगतो मानवता? की ज्याप्रमाणे मला जीवन जगण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे या भूतलावर असलेल्या प्रत्येक जीवाला, मी मनुष्य म्हटलेलं नाहीये, प्रत्येक जीवाला जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि तोच परस्पर ग्रहो जीवाना. आणि एक जीव हा दुसऱ्या जीवाशी कुठे ना कुठे जुळलेला असतो आणि हे जर माहित असेल की माझा या जीवाबरोबर संबंध आहे, जसं त्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे तसं मलाही जीवन जगण्याचा अधिकार आहे, हे जर कळलं तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये एक प्रकारे स्थिरता येते आणि हे जैन धर्म आपल्याला सांगतं. तिसरा महत्त्वाचा आहे जैन धर्माचा आत्मा, ज्याच्यामुळे आज जैन धर्म ओळखला जातो, अहिंसा परमो धर्म. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आणि अनेकदा जैन समाजातल्या या अहिंसेची खिल्ली सुद्धा उडवली जाते. मी हे स्पष्टपणे नमूद करू इच्छिते. हे का उडवलं जातं? अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, बरोबर आहे? आणि हे सांगत असताना मी तुम्हाला वर्धमान महावीरांनी जी 5 व्रते सांगितलेली आहे त्याचा उल्लेख करणार आहे. इथे फक्त मी तुम्हाला सांगणार आहे की मनुष्य जीवनामध्ये सजीव असलेल्या प्राणीने काया, वाचन आणि मन. काया म्हणजे शरीर, वचन म्हणजे आमच्या मनातले विचार आणि काया, वाचन आणि मन, मानसिक रूपाने आपण कोणाबद्दलही वाईट बोलू नये, कोणाबद्दल वाईट विचार करू नये. आणि हिंसा म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे, प्राण्यांना मारणे किंवा काटणे, हे न करणे. म्हणून त्या ठिकाणी मन, वचन, काया से जो किसी भी प्रकार की हिंसा नहीं करता हो उसे अहिंसावादी कहा जाता है. आणि अतिशय समर्पक उदाहरण आहे आपल्या समोर आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी. महात्मा गांधींच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला जैन धर्माची अतिशय चांगली तत्वे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग या जैन धर्माची ओळख आपण कशी करणार? तर जैन धर्माचे मूलभूत जे सिद्धांत आहेत ते 2 आहेत. एक तिसरा आहे पण तो दर्शनाच्या स्वरूपात आहे. मूलभूत सिद्धांतामधला महत्त्वाचा जो सिद्धांत आहे ते म्हणजे जैन धर्मातील पंचमहाव्रते, 5 प्रकारची व्रते. दुसरं आहे जैन धर्मातील त्रिरत्ने. आणि तिसरा जो वाद आहे, जो विचार आहे, ती जगाला जैन धर्माने दिलेली अलौकिक देणगी आहे, ते म्हणजे अनेकांतवाद. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण या 3 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. पहिली महत्त्वाचा मुद्दा मी सांगितला आहे पंचमहाव्रत, दुसरा त्रिरत्ने आणि तिसरा अनेकांतवाद. आता वर्धमान महावीरांनी काय केलेलं होतं तर त्यांनी जैन धर्म संघ स्थापन केला. या जैन धर्म संघामध्ये 4 प्रकारचे सदस्य त्यांनी घेतले. जे संसारात राहून जैन धर्माची उपासना करतात अशा पुरुषांना श्रावक म्हणायचे. ज्या संसारात राहून ज्या स्त्रिया जैन धर्माची उपासना करतात त्यांना श्राविका म्हणायचे. संसाराचा त्याग करून साधू जीवन स्वीकारणाऱ्या पुरुषांना साधू म्हणायचे. आणि
अतिशय महत्वाचा मुद्दा की ज्या कालखंडामध्ये वैदिक धर्मामध्ये आणि बौद्ध धर्मामध्ये सुरुवातीला स्त्रियांना धर्माचा किंवा साध्वी बनण्याचा अधिकार दिलेला नव्हता, त्या कालखंडामध्ये जैन धर्माने स्त्रियांना सुद्धा साध्वी बनण्याचा अधिकार दिलेला होता. म्हणजे स्त्री पुरुष समानतेची भावना पहिल्याच तीर्थंकर 24व्या तीर्थंकरांमध्ये होती असं नव्हे, पहिल्याच तीर्थंकरांपासून होती. आपल्याकडे जर डाटा असेल, आपल्याला जर नेटवर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पहिले तीर्थंकर ते 24व्या तीर्थंकर यांची जर तुम्ही साधू साध्वींची संख्या बघितली, साध्वींची संख्या जास्त. यांच्यामध्ये तुम्ही श्रावक आणि श्राविकांची संख्या बघितली, श्राविकांची संख्या जास्त. म्हणजे हे इंडिकेट करतं की त्या कालखंडामध्ये जैन धर्मामध्ये स्त्रियांना एक वैचारिक स्वतंत्रता होती, स्त्री दाक्षिण्य विचारात घेतल्या गेलेले होते. मग आता वर्धमान महावीरांनी जैन धर्मसंघ स्थापन केला, त्यामध्ये साधू साध्वी श्रावक आणि श्राविका असे 4 प्रकार केले. नियम दिले. पंचमहाव्रते ही साधू साध्वींसाठी आणि पंच अनुव्रते शब्द फरक आहे, व्रत तेवढेच आहे. पंचमहाव्रत साधू साध्वी आणि पंच अनुव्रत श्रावक आणि श्राविकांसाठी. पंचमहाव्रत कोणती? सारखीच आहे ती, अनुव्रत आणि महाव्रत. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. साधू आणि साध्वींना त्याचं अतिशय कठोरतेने पालन करायचं आहे. त्याच्यातून त्या 5 व्रताबद्दल कोणतीही चूक होता कामा नये. आणि श्रावक आणि श्राविकांना संसाराच्या नियमात राहून त्याचं पालन करायचं आहे. म्हणजे संसारिक जबाबदारी पार पाडा आणि त्याचं पालन करा. सत्य म्हणजे खोटे न बोलणे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात पहा, अनेकदा आपल्याला काहीतरी वेळ निघून घ्यायची असते तेव्हा पटकन त्याला आपण टर्न करतो. खोटे बोलण्याचा उद्देश नसतो, पण आपल्याला काहीतरी वेळ मारायची असते म्हणून आपण बोलतो. हे झालं असत्य. असत्य भाषण करू नये हे त्यामध्ये अभिप्रेत आहे. असत्य कसं बोललं जातं? मनाने बोललं जातं, वचनाने बोललं जातं आणि कायाने बोललं जातं. अनेकदा आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षता खोटं बोलतो. तुम्ही काय आणि मी काय, आपण सर्वच एका कॅटेगरीमध्ये. दुसरं आहे हिंसा. मी त्याच्याबद्दल अहिंसा हे बोलली आहे की कोणत्याही प्रकारची अहिंसा ही जैन धर्माने मान्य केली, कोणत्याही प्रकारची हिंसा ही जैन धर्माने मान्य केलेली नाही. आणि त्याच्यामुळे या सजीव सृष्टीमध्ये झाड असेल, तुम्ही झाडांना तोडता आहात, ते त्यांना मान्य नाही. तुम्ही अनेकदा अनेक जैन गुरु पाहिले असतील, जैन साधू संत पाहिले असतील की ते हिरवळीवरून चालत नाही. जैन साधू संत पायात चपला घालत नाही. का घालत नाही? की त्या चपलेच्या प्रेशरमुळे, आपल्या शरीराच्या प्रेशरमुळे तुम्ही जर हिरवळीवर चालले, त्याच्यातले जे बारीक जीवजंतू आहेत ते जीवजंतू नष्ट होतील. जैन साधू संत साध्वी पण त्यामध्ये पाण्याचा म्हणजे पाण्यामधून चालत नाही. अनेक साधू साध्वी मी आपल्याला उदाहरणासह सांगू शकते की चातुर्मासामध्ये हे साधू साध्वी कुठे जातात? भिक्षा घेण्यासाठी लोकांच्या घरी जातात. कारण त्यांना स्वतःकडे एकही परिग्रहाची वस्तू ठेवता येत नाही. आणि समजा सतत पाऊस असेल, त्यांना बाहेर जाणं शक्य नसेल तर त्यांचा उपवास घडते. कशातून? की बाहेर जर गेलं तर पाणी आहे, पाण्याच्या एका बुंदामध्ये सुद्धा जीव असतो आणि हे जीव असल्या कारणामुळे ते टाळतात. हे अहिंसेचं पालन. तिसरं महत्वाचं आहे अस्तेय. अस्तेयचा विरोधी अर्थ स्थेय. दुसऱ्याची एखाद्याची वस्तू असेल आणि त्याच्यावर आपला अधिकार सांगणे म्हणजे अस्तेय. मला ती वस्तू आवडली, अगं ही तुझी नाही माझी आहे, हे अधिकारपणाने सांगणे म्हणजे अस्तेय. जैन तत्वज्ञानामध्ये याला चौर्य म्हटलं गेलेलं आहे. आपल्या भाषेत चोरी आहे ना. एखादी आपल्याला वस्तू आवडली, परवानगी न घेता आपण उचलली, ती म्हणजे स्थेय आणि तो न स्वीकारणे म्हणजे अस्तेय. नंबर 4 अपरिग्रह. आणि आजच्या या भौतिकतावादी युगाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम तोच आहे की आम्हाला प्रत्येक वस्तूचा संग्रह करण्याची खूप सवय लागलेली आहे. तुम्ही आणि मी वेगळ्या कॅटेगरीत नाही. एखादी साडी आवडली की पटकन किती जरी त्या कपाटात साड्या असल्या तरी ती इच्छा होतेच. म्हणजे हे मला माहित आहे की त्या साडीचा केव्हा तरी कुठेतरी नंबर लागेल, पण घेण्याची इच्छा झाली म्हणजे झालं परिग्रह. एखाद्याकडेच आपल्याला घ्यायचं असेल, आई बाबा म्हणत असतील थांबून जा सध्या बजेट नाही आहे, आपली कशी भूमिका असते, राग वगैरे व्यक्त करून साम दाम दंड भेद स्वीकारून आपण तो घेतो. हे झालं परिग्रह. अर्थात मानवी मन आहे, भावना आहे, पण त्याच्यात असं म्हटलं गेलेलं आहे की तुमच्या
ब्रह्मचर्य. साधू आणि साध्वींना हे अतिशय कठोरपणे पालन करायचे आहे. साधू आपल्याला त्याला कदाचित माहित नसेल, मी सांगू इच्छिते, ज्या ठिकाणी साधू राहतात त्या ठिकाणी साध्वींना संध्याकाळी 4 नंतर राहता येत नाही. ब्रह्मचर्याची पहिली कसोटी. ज्या ठिकाणी साध्वी राहतात त्या ठिकाणी साधूंना राहता येत नाही. संसारिक लोकांनी काय करायचं आहे, तर संसारिक लोकांनी एका मर्यादेत राहून त्याचं पालन करायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, आज जीवनामध्ये आपले जे विसंवाद निर्माण होतात आहे, आज जीवनामध्ये जेवढे काही अनैतिक संबंधांची निर्मिती होत आहे, आज जीवनामध्ये स्त्री आणि पुरुषांबद्दलचे जे भाव निर्माण होत आहे, ते जर तुम्हाला संतुलित करायचे असेल तर या 5 व्रतांना जगणे गरजेचे आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. आता या 5 व्रतांचे पालन करताना या तत्वज्ञानाला कसं जीवनात आणायचं हाही महत्त्वाचा प्रश्न. आणि म्हणून वर्धमान महावीरांनी त्रिरत्ने सांगितली: सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र्य. सम्यक या शब्दाचा अर्थ काय? पवित्र. म्हणजे जे आपण आपल्या आचरणात आणू शकतो त्याला म्हणतात सम्यक. मग सम्यक ज्ञान म्हणजे वर्धमान महावीरांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाला जाणून घेणे म्हणजे सम्यक ज्ञान. दर्शन म्हणजे ते तत्वज्ञान पूर्णपणे समजून घेणे म्हणजे दर्शन, आणि त्यानुसार आपले जीवन घडवणे म्हणजे आहे चारित्र्य. तुम्हाला वर्धमान महावीरांचं ज्ञान माहीत झालं, जैन धर्माचं ज्ञान माहीत झालं, सम्यक ज्ञानाची प्राप्ती केली, तुम्ही ते समजून घेतलं की मला या पद्धतीने जीवन जगता येईल, तुम्ही दर्शन मिळवलं आणि त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगायला सुरुवात केली, म्हणजे निश्चितपणे तुम्ही काय केलं? जैन धर्माचे उपासक बनला. आणि म्हणून जो खरा जैनी असेल तो पंचमहा अनुव्रतांचे पालन करेल, तो त्रिरत्नांचे पालन करणार आहे. आणि त्या दृष्टीने जैन धर्म, त्याचे तत्वज्ञान हे समाजाला समजून घेणे गरजेचे आहे. आता एक सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा मी आपल्या समोर मांडते आहे, ती जैन धर्माने जगाला, मी भारताचा उल्लेखच नाही करत आहे, जगाला दिलेली अनमोल देणगी आहे, ते म्हणजे अनेकांतवाद. भारतीय संस्कृतीमध्ये इतर कोणत्याही धर्मामध्ये अनेकांतवाद हा विचार नाही. विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आपण इंटरनेटच्या युगात आहोत. मराठीमध्ये त्याला आंतरजाळ असं म्हणतात. तुम्ही बघा की एखादा मेसेज किती पटापट व्हायरल होतो. त्या मेसेजला सत्यता आहे, असत्यता आहे आपण पाहतच नाही. आपल्याला तो आवडला की मग आपली जी कट पेस्टची जी प्रक्रिया असते, इथून बटन दाबलं की चालते. त्याचे काय साईड इफेक्ट होतील हा विचार अनेकदा होत नाही. आपण बघितलं आहे की या चुकीच्या मेसेजच्या पद्धतीमुळे अनेकदा सांप्रदायिक द्वेष वाढतात, अनेकदा धार्मिक मतभेद वाढतात किंवा संघर्ष होतो. म्हणजे वैचारिक संघर्ष. याच्यावर आज नव्हे, आजच्या 2500 वर्षापूर्वी वर्धमान महावीरांनी एक विचार मांडला, तो आहे अनेकांतवाद. काय आहे तो अनेकांतवाद? तर सत्य एकच आहे, हे लक्षात घ्या. सत्य एकच असतात, पण त्याचे स्वरूप वेगवेगळे असू शकतात. आणि या सर्व स्वरूपांना जाणणे म्हणजे अनेकांतवाद. एकांकी दृष्टिकोनातून कोणत्याही घटनेचा, कोणत्याही दृष्टिकोनाचा विचार करू नका, हे त्यांनी त्यामध्ये सांगितलं. उदाहरण दिले, एक हत्ती रस्त्यावरून जात होता, माहूत त्याच्यावर होता. माहूत म्हणजे कळलं असेल हत्तीला जो चालवतो. आणि 7 आंधळे तिथे जात होते. माहूताने त्यांना विचारलं की तुम्हाला हत्ती पाहायचा आहे का, म्हणजे लक्षात घ्यायचा आहे का. आंधळे असल्यामुळे पाहण्याचा विषय नव्हता. प्रत्येकाने तुम्हाला हत्ती कसा आहे स्पर्शून पाहायचा आहे का, त्यांनी म्हटलं हो. आणि मग प्रत्येक आंधळ्याने कोणी त्याचं पोट पाहिलं, कोणी त्याची शेपूट पाहिली, कोणी त्याची सोंड पाहिली, कोणी त्याचे दात पाहिले. आणि ज्या आंधळ्याने जे पाहिलं त्याला असं वाटलं हत्ती तसाच आहे. एका आंधळ्याला तो सुपासारखा वाटला, एकाला तो दोरीसारखा वाटला, एकाला तो असा मोठा गोदामासारखा वाटला. कारण त्यांच्या स्पर्शाने काय पाहिलं त्यांनी की फक्त हत्ती अशा प्रकारचा आहे. आणि मग ते एकमेकांशी भांडायला लागले की नाही, तू जे हत्तीचं वर्णन करतोय ते चुकीचं आहे, हत्ती फक्त सुपासारखा आहे. दुसरा म्हणायला लागला हत्ती फक्त कसा आहे, सोंडेसारखा आहे. मग माहूत खाली उतरला आणि माहुताने सांगितलं की नाही नाही, तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे, पण हे पूर्णपणे सत्य नाही. मग त्यांनी एकत्र येऊन सांगितलं की तुम्ही जे वर्णन केलेलं आहे ते एका भागाचं वर्णन आहे, ते पूर्ण केलं म्हणजे काय, त्याचं दर्शन होते, हत्तीचं अखंड दर्शन होते. आणि याला म्हणतात अनेकांतवाद. की सत्य जरी एक असला तरी त्या सत्याला विविध पैलू असू शकतात. तुम्ही एकाच पैलूला पूर्ण सत्य
समाजामध्ये एकमेकांना समजून घेण्याची किंवा एकमेकांच्या विचारांना सहन करण्याची क्षमताच कमी झालेली आहे. आणि ही क्षमता कमी झालेली असल्या कारणामुळेच आज समाजामध्ये अशा प्रकारचे बदल तुम्हाला दिसतात. म्हणून जर जैन धर्माच्या दर्शनाचा परिचय करायचा असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने अभ्यास करायचा आहे. तो कशाचा? तर पंचमहाव्रते, त्रिरत्ने आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अनेकांतवाद. मग जैन धर्मीयांची खरी ओळख काय? जसं प्रत्येक धर्मामध्ये काही सूत्र असतात, काही श्लोक असतात, त्याप्रमाणे जैन धर्मीय मग कोणत्याही पंथाचा असो, सरांनी उल्लेख केलेला होता दिगंबर आणि श्वेतांबरचा, पंथ कोणताही असो, पण त्या पंथामध्ये तुम्हाला प्रामुख्याने एक मंत्र तुम्हाला दिसतो. आता अनेकदा म्हणजे बघा कसा विषय असतो, जैन धर्मीय उपासक त्याला नवकार महामंत्रच म्हणतात. मंत्र आणि सूत्र याच्यामध्ये फरक आहे. मंत्र म्हणजे तुम्ही एखाद्या शक्तीला आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी स्वीकारलेला विधी, मग त्याच्यामध्ये तंत्र येऊ शकते. सूत्र म्हणजे श्लोक, म्हणजे त्याला म्हणायला पाहिजे फक्त नवकार सूत्र, पण अर्थात काही ठिकाणी तो नवकार मंत्र म्हणून सुद्धा म्हटला जातो. जैन धर्मीयांची खरी ओळख आहे, प्रत्येक जैन धर्मीय व्यक्तीला हे नवकार मंत्र सांगता आलं पाहिजे. सोपं आहे, प्राकृत भाषेतला आहे, मी आपल्या समोर मांडते आहे. नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो उवज्झायानम, नमो लोये सव्वसावनम. हे 5 पद वेगळे. नमो हरि, पुन्हा एकदा रिपीट करते. नमो हरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो उवज्झायानम, नमो लोये सव्वसावनम. आणि या 5 पदाला व्यक्ती काय म्हणतो आहे पुढच्या ओळीमध्ये आहे, ऐसो पंच नमोकारो सव्व पावपणासनो मंगलानंच सर्वेसी परमं हवई मंगलम. आता आधीचे जे 5 पद आहे ते 5 पद कशासाठी आहे? नमो अरिहंतानम हे पहिलं पद आहे, म्हणजे अरिहंत ज्यांना मी तीर्थंकर म्हटलेलं आहे. नमो सिद्धानम हे दुसरं पद आहे, सिद्ध म्हणून आहे. नमो आयर्यानम हे तिसरं पद आहे आणि ते म्हणजे आचार्य. नमो उवज्झायानम म्हणजे उपाध्याय आणि नमो लोये सव्वसावनम म्हणजे साधू. अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू हे 5 व्यक्ती, हे 5 पद जैनांच्या परंपरेमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यापैकी पहिले जे 2 आहेत ते 2 पद म्हणजे अरिहंत आणि सिद्ध हे जैन धर्मामध्ये एक प्रकारे आदराचे स्थान मानले गेलेले आहे. मग आता उरले कोण? आचार्य, उपाध्याय आणि साधू. तुमचे आमचे जे गुरु असतात ना, प्रत्येकाचा गुरु असतो, त्या गुरुच्या कॅटेगरीमध्ये हे 3 बसतात, आचार्य, उपाध्याय आणि साधू. या जैन धर्मसंघाचा जो प्रमुख आहे तो आचार्य. उपाध्याय म्हणजे जे आम्हाला जैन धर्माची शिकवण देतात. उपाध्याय म्हणजे शिक्षक नाही, ज्यांना जैन धर्म, जैन तत्वज्ञान पूर्णपणे माहीत आहे आणि ते साधू साध्वी यांना सर्वांना शिकवतात, माहिती करून देतात, ते उपाध्याय. आणि साधू किंवा साध्वी म्हणजे जैन धर्माचा विचारांचा प्रसार करणारा घटक. आणि म्हणून प्रत्येक जैन उपासक सुरुवातीला म्हणजे त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे नवकार मंत्र. आणि ते नंतरचे जे आहे त्यांची जी शिकवण आहे की ऐसो पंच नमोकारो, म्हणजे या 5 पदांना, या 5 स्थानांना मी काय करते? नमन करते आणि त्यांच्या सहवासातून माझ्या कर्मबंधनाचा नाश हो, ही कल्पना आहे. आता जैन धर्मामध्ये आणखी एक विचार आहे. अनेक जण म्हणतात की जैन धर्म हा ईश्वराचे अस्तित्व मान्य करत नाही. ईश्वराचे अस्तित्व मान्य करत नाही म्हणजे तो नास्तिक आहे का? कारण आपल्याला माहित आहे की आस्तिक आणि नास्तिक असे 2 प्रकारचे विचार आहेत. जैन धर्म ईश्वराचे अस्तित्व मान्य करत नाही, बौद्ध धर्म सुद्धा ईश्वराचे अस्तित्व मान्य करत नाही, पण जैन धर्म नास्तिक नाही. जैन धर्माचं म्हणणं आहे की प्रत्येक जीव, मी शब्द शरीर नाही वापरलाय, प्रत्येक जीव हा स्वतःच्या कल्याणाने स्वतःच्या कर्माचा त्याग करून काय बनू शकतो? अरिहंत, सिद्ध बनू शकतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्यामध्ये ईश्वराचा वास आहे. फक्त ती तुमची गरज आहे किंवा तुमची ती क्षमता असायला पाहिजे की तुम्ही त्याला कसं ओळखता. मग कसं ओळखणार त्याला? तर तुमचे जे कर्म
लागेल बरं. आहे ना? हे जैन धर्मामध्ये पण आहे की तुमची सुकर्म असतील, चांगली कर्म असतील तर पुण्य, वाईट कर्म असतील तर पाप. तुमची पुण्य जास्त असेल तर तुमचा पुनर्जन्म हा चांगल्या पद्धतीचा, आणि तुमची पाप म्हणजे वाईट कर्म या अर्थाने असतील तर तुमचा पुढचा जन्म काय आहे, वेगळ्या पद्धतीचा आहे. मग याच्यातून कसं बाहेर पडायचं, तर जेव्हा व्यक्तीची किंवा जीवात्मा ही पूर्ण प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होते, मग चांगली असो की वाईट असो, त्या कर्मबंधनातून मुक्त झाली म्हणजे व्यक्ती परिहंत किंवा सिद्ध झाला. म्हणजे मी तुम्हाला जी आता बोलली ना की 24 तीर्थंकर आहेत, 24 तीर्थंकरचे जास्त पण होऊ शकतात, पण तेवढी शक्ती त्या आत्म्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे बघा, वैदिक तत्वज्ञानाला विरोध नाही केलेला जैन तत्वज्ञानी. फक्त विरोध कशाला केलेला त्यांनी, वैदिक धर्मातील आडंबराला, कर्मकांडाला, जातीयतेला त्यांनी विरोध केलेला आहे. वर्धमान महावीरांनी जेव्हा आपली शिकवण दिली, सर्व धर्माच्या लोकांना त्यांनी प्रवेश दिला. वर्धमानांचे 11 शिष्य होते, ज्याला गणधर्म असे म्हणायचे. त्यातले काही शिष्य हे ब्राह्मण वर्णाचे, ब्राह्मण धर्माचे सुद्धा होते. म्हणजे वर्णभेद नव्हता, जातीभेद नव्हता, स्त्री पुरुष हा भेद नव्हता, आणि हीच जैन तत्वज्ञानाची उपयोगिता आहे. आता हा प्रश्न जेव्हा सरांनी मांडला की 2 प्रकारचे पंथ आहेत, हेही मी आपल्याला क्लिअर करू इच्छिते की जोपर्यंत वर्धमान महावीर होते तोपर्यंत एकही पंथ नव्हता. मग हे पंथ केव्हा निर्माण झाले, त्यांच्या निर्माणानंतर कित्येक वर्षांनी त्यांच्या शिष्यांमध्ये वैचारिक मतभेद झाले. मानणारे वर्धमान महावीरालाच, परंतु मतभेद झाले. आणि कसं झालं हेही कारण सांगते की मगध नावाचं राज्य होतं, ज्याला आज आपण बिहार म्हणून ओळखतो. या मगधमध्ये 12 वर्षाचा दुष्काळ पडला. या दुष्काळाच्या वेळेस काही साधू उत्तरेतच राहिले आणि काही साधू दक्षिणेत गेले. दक्षिणेत गेलेले जे साधू होते आणि त्यांचे जे प्रमुख असतील, त्यांनी दिगंबर पंथ म्हणून स्वीकारला, आणि उत्तरेत राहिलेले श्वेतांबर. आजही हे दोन्ही पंथ आहेत, नाही कशातला भाग नव्हे. आम्ही भौतिक रूपाने कसं ओळखतो, श्वेत वस्त्र परिधान करतात, तोंडावर श्वेत कपडा मुखपट्टी लावतात, ते श्वेतांबर. आणि दिगंबर म्हणजे त्यांचे साधू वस्त्र धारण करत नाही आणि करपात्रात भोजन करतात. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो लक्षात घ्या, करपात्रात भोजन म्हणजे काय, तो समोर त्या श्रावकाच्या घरी जातो, हात समोर करतो, त्याच्यात जेवढं अन्न बसेल, वरण भात भाजी पोळी, एका करपात्रात जेवढं मिळेल तो एकाच वेळी तो घेतो. असा जो साधू आहे तो दिगंबर. श्वेतांबर साधू साध्वी दिवसातून 2 वेळा अन्न ग्रहण करतात, स्वतःकडे ठेवता येत नाही. सकाळची जर एखादी भाजी किंवा पोळी उरली असेल तर त्याला ते संध्याकाळपर्यंत संपवायचीच आहे, अन्यथा त्याला दंड लागतं, आणि ते त्या पद्धतीने लागतं. फरक पडला कुठे, विचारांमध्ये फरक नाहीये, फरक पडला त्यांच्या क्रिया पद्धतीमध्ये फरक पडलेला आहे. आणि आजही तुम्हाला लक्षात आलं असेल की जैन धर्मीयांची विचारधारा, त्यांची जीवन पद्धती ही तशीच आहे. आजही तुम्हाला अनेक तुमच्या आपल्या गावामध्ये असे साधू दिसत असतील, साधवे दिसत असतील, त्यांनी आपली आचार पद्धती बदललेली नाही. जैन साधू साध्वी पाण्याचा उपयोग करत नाही. आपण नळ सुरू केला की आपली स्वच्छता सुरू होऊन जाते माझ्या सकट, बरोबर आहे, पण पाण्याचा मिनिमम उपयोग कसा करायचा हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. तर या ज्या गोष्टी आहेत, या जैन संस्कृतीच्या भारतीय समाजाला अतिशय मोलाच्या आहेत. त्यांनी हे सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा उपदेश तो जगाला जैन समाजाने दिलेला आहे, तो म्हणजे शाकाहार. शाकाहार हे जैनांचं मुख्य वैशिष्ट्य आहे. शाक अधिक हार, सात्विक आहार, जिथे कोणत्याही प्रकारच्या प्राणी मात्राची हिंसा केली जात नाही. का करायचा शाकाहार, आपलं न्यूट्रिशन, आपलं जे आहारशास्त्र आहे ते सुद्धा सांगतं. चातुर्मासामध्ये जैन समाजामध्ये तामसिक मानल्या जाणाऱ्या कंदमुळाचा त्याग केला जातो. अनेक असे जैन श्रावक युवक आहेत, श्राविक आहेत की ते आजन्म कधीही कंदमुळ खात नाही. आलू, बटाटे ज्याला म्हणतात, कांदे, लसण, गाजर, म्हणजे जमिनीच्या हातून जे अन्न निघतं त्याला कंदमुळ म्हणतात. त्याचा त्याग करतात. का त्याग करतात, त्याचं कारण
आपली पचनक्रिया ही कशी असते, मंद झालेली असते. आणि त्याच्यात जर तुम्ही कारण हे जे कंदमुळ आहे ते पचायला वेळ लागतो. त्याला वैज्ञानिक कारण आहे बरं, त्याला धर्माचा आधार दिला गेला. आणि म्हणून चातुर्मासामध्ये याचं आहार टाळायला पाहिजे, हे आहारशास्त्राचा नियम. त्याच्यामुळे आजही समाजामध्ये प्रत्येकाला शक्य होत नाही, काढल्या जातात. अनेक जैन उपासक तुम्हाला वांगे आणि फुलगोबी खाताना दिसत नाही. का दिसत नाही याचं कारण आहे. तुम्ही वांग जर कधी चिरून बघितलं असेल तर बहुतांशी त्याच्यामध्ये बारीक बारीक अळ्या असू शकतात. आणि घाईघाईमध्ये जर ते काम केल्या गेलं किंवा फुलगोबी असेल तर त्याच्यामध्ये खूप सारा जीवजंतू असू शकतात. मग आपल्याकडून ती हिंसा होईल आणि त्या हिंसेचं म्हणजे त्या पापाचा आपण भागीदार म्हणून ते खाल्ल्या जाते. अनेक ठिकाणी वापरतात, अनेक ठिकाणी वापरत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा. रात्री भोजन त्याग सरांनी जे म्हटलेलं आहे, अर्थात मोठ्या प्रमाणात समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी आहे कमी जास्त पद्धतीने, पण रात्री भोजन त्याग का करायचं याचं कारण आहे की सूर्यकिरण जोपर्यंत असतात तुमची पाचनक्रिया व्यवस्थित असते. सूर्यकिरण म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर तुमची पाचनक्रिया मंद पडते. आणि विज्ञान सांगतो की जेवण आणि झोप याच्यामध्ये मिनिमम किती तासाचं अंतर असलं पाहिजे, 3 तासाचं अंतर असलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही 6-6:30ला जेवण केलं असेल आणि तुम्ही 9:30ला झोपत असाल तर तुमची पचनक्रिया व्यवस्थित होते, हे कारण आहे. आणि दुसरं कारण आहे की त्या कालखंडामध्ये लाईट अशी मोठी नसायची आणि त्याच्यामुळे समजा आपण एखादं शिजवलेला स्वयंपाक असेल आणि त्याच्यामध्ये जर काही एखादा जीवजंतू गेला तर न कळत त्याचं प्राशन व्हायचं, म्हणजे तुम्ही हिंसावादी झाले. म्हणून रात्री जेवू नये हे त्यामध्ये टाकलं गेलेलं आहे. पाणी गाळून प्यायचे, बरोबर आहे ना. आता जनरली बिस्लरी वाटरचा जमाना आहे, परंतु अजूनही म्हणजे 99% जैन कुटुंबांमध्ये कपडा असतो, पांढरा कपडा असतो, त्याला दुहेरी केल्या जातं. स्वतः माझ्या घरी मला ती सवय आहे. आणि किती ते स्वच्छ पाणी असलं तरी त्या माठामध्ये भरताना पाणी गाळूनच पितात. काय कारण आहे याचं कारण जैन विज्ञानाने सांगितलेलं आहे की पाण्याच्या एका बुंदामध्ये कितीतरी जीव असू शकतात. ते दृश्य रूपाने दिसत नाही, मायक्रोस्कोपच लावावं लागेल. मग कळत न कळत आपल्याकडून हिंसा होऊ नये म्हणून पाणी गाळून प्यायला पाहिजे. आणि हे छोटे छोटे नियम आहेत, कोणीही पालन करू शकतो, फक्त आपल्याला ती सवय लावावी लागणार आहे. आणि म्हणून जैन समाजाचं वैशिष्ट्य या कालखंडामध्ये हे आहे की या आणि प्राध्यापक गोमास आहे. आजच्या या कार्यक्रमाबद्दल मला फक्त ऐकायचं होतं. आज मी बोलायला नाही आलो, ऐकायला आलो. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की आता लगेच एक जेडी ऑफिस मधून वर्तेंचं प्लेसमेंट आहे, ते लोक आले, त्यांच्याकडे जायचं आहे. तरी पण सांगतो, धर्माबद्दल मला प्रचंड आवड आहे. मी पूर्ण तथागत गौतम बुद्धांचं धर्म वाचलेला आहे. हिंदू धर्मातली विटंबना, हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शीख, पारसी, मुस्लिम अनेक धर्म आहेत. धर्म याचा अर्थ मी समजतो कर्म. प्रत्येक धर्माने एक आचारसंहिता निर्माण केलेली आहे. त्या धर्म स्वीकारलेल्या लोकांनी कसं वागावं हे म्हणजे धर्म. पण सगळ्याचा सारांश एक आहे. आपल्या जैन धर्मामध्ये अहिंसेला वाजवीपेक्षा जास्त महत्व दिलं. हे मी समजू शकतो, गाय कुत्रा मेल्याला मारू नये. परंतु आपण जसं बोलल्या की गवतातून चालताना त्याच्या खालचे केळी मरतात, मग हवेत उडायचं काय? अशक्य आहे. काही काही गोष्टी एकदम अशक्य आहेत. त्याच्यामुळे त्या धर्माचा प्रचार झाला नाही. हिंदू धर्माबद्दल तर मला इतकं बोलायचं आहे का आता लहान लहान मुलांसमोर तुम्ही एकदा बसा. मी बोललो होतो, पांडे आणि सदन म्हणायचे की भाऊ तुम्ही लेखन करा. आपल्या हिंदू धर्माची विटंबना झालेली आहे. मारुती पहाड घेऊन चालला, लोक म्हणतात खोटं आहे. खरंच खोटं आहे. पहाड नाही, मी तुम्हाला सांगितलं साहेबांना गोमासेला की जो 2-4 रजिस्टर काढून आण. गोमात्याने अलमारी आणले तर साहेब म्हणाल काय तू गोमासेनं 20-25 पुस्तक आणले, याच्यातले कोणते 4 आहे मला समजत नाही.
तर मग ते साहेब म्हणून तू अलमारीच उचलून आणली काय, असं आपण म्हणतो ना एखादी वस्तू, तसा प्रकार आहे. काहीतरी एक मुठभर अर्धा 1 किलोची वनस्पती आणायची होती. हनुमंताला ते समजलं नाही. तो त्या तिथे गेला आणि न समजल्यामुळे त्याने ते 25-30 किलोचा दगड हवेत उडून आला. पवन गती म्हणजे जलद चाललं. तसे विटंबन आहे. तर्कपद्धतीने जर तुम्ही वाचलाय तर मला पुष्कळ बोलायचं आहे, पण आता मी बोलत नाही. मी सगळ्यात जास्त मानतो अवतार 9 झाले, मत्स्यापासून तर बौद्धापर्यंत. बौद्ध धर्म आला, पण बौद्ध हिंदू मध्ये 9वा अवतार आहे. इतकंसच बोलतो आणि बंद करतो, कारण मला याच्यावर मी 4 ते 8 दिवस बोलू शकतो. पहिला अवतार मासोळीचा, मत्स्य. कधी मासोळी अवतार होत असते काय? हे अवतार म्हणजे प्रतिक्रिया आहे. पृथ्वीवर सगळ्यात पहिले कोणता जीव आला तर ते मत्स्य जीव. आणि विष्णू हा एक सर्वसमावेशक आहे, म्हणून त्याला विष्णूचा अवतार. नंतर कोण आला? डुक्कर, वराह अवतार, म्हणजे पृथ्वीवर चालणारा प्राणी आला, म्हणून त्याला आपण अवतार म्हटलं. बळीराजा शेती करत होता. वामन डोका राखून त्रिलोकात पाठवलं, म्हणजे शेती तुझ्या पुरते मर्यादित नाही, सर्व दूर पूर्ण पृथ्वीवर शेती झाली पाहिजे, तेव्हा लोक जगतील. लोकशाहीचा खरा अवतार नरसिंह. कधी खांबातून माणूस जगत असता काय? प्रल्हाद अत्यंत सात्विक, सरळ, राजाचा पुत्र होता, तरी सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन चालणारा. हिरण्यकश्यप त्याचा जो बाप होता, त्याला अहंकार होता. त्याला वाटतं की आपला असा पोट्टा हा निघाला की आता कसा राज्य करत, तर त्याचा त्याने छळ केला. पहाडावरून लोटलं, देवाने वाचवलं. जनता त्याच्या सोबत होती, जनतेनं त्याला झेललं. होलिका दहन म्हणतो, त्याच्यात त्याला ठेवलं, होलिकेला. आपण काढतो, होळी फिरवताना बाहेर काढतो म्हणजे प्रल्हादला बाहेर काढतो. तर असा हा प्रकार आहे. मग चिडला हिरण्यकश्यप, म्हणे तुझा देव कुठं आहे? प्रल्हाद म्हणे सगळीकडे आहे. म्हणे या खांबाचा आहे काय? तर म्हणे होय. पहिली लोकशाही, आजची लोकशाही नाही, त्यावेळेची लोकशाही, त्या खांबाचा आहे काय? जर या खांबातून देव नाही निघाला तर तुला मी मारून टाकीन इथंच. हिरण्यकश्यपाबद्दल असं बोललं गेलं होतं की तो अस्त्रानं शस्त्रानं मरत नाही, दिवसा मरत नाही, रात्री मरत नाही. ही घटना आहे सायंकाळची. प्रल्हादानं लाथ मारली आणि सगळ्या लोकांनी धरून हिरण्यकश्यपाला घरात नाही, बाहेर नाही, उंबरठ्यावर नखाने त्याचे पोट चिरून टाकलं. कारण की त्या अत्याचाराचा शेवट झाला होता तो. मग देवी देवतांनी म्हटलं त्यांना की शांत राहा, शांत राहा. नारद मुनी म्हणे की हे फक्त प्रल्हाद बोलल्याच्यानं शांत होते. म्हणजे ते जे लोक होते ते प्रल्हादला मानणारे होते. प्रल्हादने म्हटलं शांत रहा, तरच शांत राहिले. आपने बताया कि ईश्वर को नहीं मानते, कोई भी धर्म है, वैसा नहीं. हिंदू धर्म ने पहले कल्पना करी 33 करोड देवता हजारो वर्षापूर्वी. आपले देव किती आहे? 1-2 नाही, 33 कोटी. हसू नका, सत्य आहे. त्याच्या मागचं तत्व कोणी सांगितलं नाही ना. त्यावेळेची लोकसंख्या 33 कोटी आहे मॅडम. तर तिथं जे वाक्य उद्गारलं गेलं की 33 कोटी देवता, म्हणजे 33 कोटी जे लोक आहेत ते सगळे देव आहेत, असा वेगळा देव नाही. मला एकच गोष्ट सांगायची, मला हे जे शिर्डीचे साईबाबा आहेत त्यांचं एक वाक्य नेहमी आठवते. त्याचं थोडं विश्लेषण करतो, जास्त केलं तर खूप आहे.
सबका मालिक एक. एकच वाक्य आहे, सबका मालिक एक. म्हणजे या पृथ्वीवर या जगात जितके माणसं असतील, हे मी आता 10, 12, 15 धर्म सांगितले, त्या सगळ्याचा मालिक एकच आहे. खरं आहे ना? कुठं वर महावीर एका कोणत्यात बसलाय, ईश्वर एका कोणत्यात आहे, दुसऱ्या कोणत्यात गुरु नानक बसलाय शिखाचा, तिसऱ्या कोणत्यात अल्ला बसलाय मुसलमानाचा, एका कोणत्यात हिंदूचा हिंदू बसलाय, एका कोणत्यात शिव बसलाय. आहे का कुठं? कोणता एक माणूस असा होऊन गेला देव? हे जितके देव मानला गेले ते श्रद्धेचा विषय आहे. सगळे देवासारखे माणसं होते, अतिशय चांगले होते, म्हणून त्यांना आपण देवाची